श्रावण महिन्यामध्ये बघा कधी भाज्यांचा कुठला प्रश्नच पडत नाही. बाजारात जावं जिकडं तिकडं हिरव्यागार कवळ्या लुसलुशीत भाज्या, मस्त अशी चाकवताची देशी गावरान भाजी मिळाली. म्हणलं आज असं झणझणीत गरगटाच करावा. त्यासाठी काय केलं, तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग, लसूण चेचलेला घालून छान खमंग फोडणी तयार केली. त्यामध्ये चाकवताची भाजी चिरून घातली, अर्धी वाटी शेंगदाणे घातले, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून छान परतून घेतली. आता इथं मी शिजवलेली तुरीची डाळ घातली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता इथं मी 2 चमचे बेसन पीठ पाण्यामध्ये मिक्स करून त्यामध्ये घालत आहे. आता भाजी 2 ते 3 मिनटं शिजून द्यायची आहे छान. तोपर्यंत आपण मस्तपैकी गरमागरम भाकरी तयार करूया. गरमागरम भाकरी आणि त्याबरोबर चाकवताच्या भाजीचा गरगटा इतकं भारी लागते ना, तुम्ही पण नक्की ट्राय करा.